हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला मेदू वडे कसं करायचं ते दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य ही पाव किलो डाळ आहे, ह्या थोडेसे 1 चमचावर मेथी आहे, 5 ते 7 तास भिजायला घातले। ही कोथिंबीर आहे, ही थोडी मिरची आणि आलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ भिजलेली घालायची आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये मेथ्या पण टाकून घेणार आहे मी, मेथ्या पण त्यामध्ये घालणार आहे मी, मिरची आणि आलं पण घालणार आहे त्यामध्ये वाटायला। हे बघू शकता तुम्ही, मिक्सरला असं पेस्ट केलेली आहे। आता ह्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे, यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। आता थोडंसं 2 चमचे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे, जास्त नाही घालायची। थोडासा हिंग घालायचा, अर्धा चमचा। आता पीठ असं एका साईडनेच असं हलवून घ्यायचं आहे, चांगलं असं मिक्स करून। असं हलकं करून घ्यायचं आहे पीठ। पीठ आता झालेलं आहे, आता वड तळायला घ्यायचे। हे बघा कसं हलकं पीठ झालेलं आहे। मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे। हे बघा आता पीठ आलेलं कसं समजायचं, हे बघा, हे बघा वर जर तरंगलं तर पीठ आले असं समजायचं। जिरं पण घालणार आहे मी 1 चमचा चवीसाठी। हे बघा आता हाताला पाणी लावायचं आहे आणि या पळीला पण थोडं पाणी लावायचं आहे। असं करायचं आहे। तेलामध्ये सोडायचं, पुन्हा असंच करायचं आहे। गॅस कमीच करायचा आहे, गॅसची फ्लेम कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे। बघा कसा फुगून उत्तम झालाय। अशा प्रकारे सर्व असं तळून घ्यायचे आहे। बघा किती छान झाले, बघा। मेदू वडे खाण्यासाठी तयार आहेत। हे बघा कसे क्रिस्पी झालेत, बघा हे बघा।